मुलांनो, वेलकम. संगीता भालसिंग या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत. समाजशास्त्र इयत्ता 12वी हा विषय अभ्यासाला घेतला आहे. पुस्तकाचं नाव आहे भारतीय समाजाची ओळख. यामधील प्रकरण क्रमांक 1 आपण अभ्यासत आहोत, भारतीय समाजाचा परिचय. या प्रकरणामधील 3 उपघटक आहेत. 1 प्राचीन आणि मध्ययुगीन भारत, 2 वसाहतकालीन भारत, 3 स्वातंत्र्योत्तर काळातील भारत. आपण पहिला उपघटक अभ्यासत आहोत, प्राचीन आणि मध्ययुगीन भारत. यामध्येही अनेक उपघटक आहेत. त्यातील उपघटक अभ्यासाला घेतला आहे दुसरा, भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान. चला तर पाहूया. भारतीय समाजाचा अभ्यास करत आहोत, मग भारतामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान याबाबत माहिती आपण पाहूया. भारतीय वैदिक साहित्य आणि इतिहास संशोधनाच्या आधारे असे दिसते की आता जी माहिती आहे ती भारतीय वैदिक साहित्य, जे जुनं साहित्य आहे, वाङ्मय आहे, आणि इतिहास संशोधनातून जी माहिती मिळाली त्याच्या आधारे पूर्ववैदिक काळातील स्त्रियांचे सामाजिक स्थान तुलनेने अधिक उच्च दर्जाचे होते. म्हणजे वैदिक काळाच्या पूर्वी भारतातील स्त्रिया ज्या होत्या त्यांचं स्थान त्या मानाने तुलनेने उच्च दर्जाचं होतं. परंतु त्यांना पुरुषांच्या बरोबरीने दर्जा होता असे म्हणता येणार नाही. म्हणजे समानता नव्हती, पुरुष आणि स्त्री समानतेचा दर्जा नव्हता. त्या काळी पितृप्रधान समाजव्यवस्था होती. म्हणजे कुटुंब पुरुषाच्या किंवा तो पालक असे कुटुंबाचा, त्याला पितृप्रधान असं म्हणतात. पुरुषाच्या नावाने समाजव्यवस्था होती आणि आजही ती तशीच आहे. आजही पितृप्रधान समाजव्यवस्था अस्तित्वात आहे. ती जुन्या काळापासून, त्यात बदल झालेला नाही. पूर्ववैदिक काळातील स्त्रियांना वेदांचे शिक्षण घेण्याची मुभा होती. विशेष बाब, मुभा असणे परवानगी होती त्यांना, की सर्व प्रकारचं वैदिक ज्ञान, वेदांचं शिक्षण त्यांनी घेतलेलं होतं. म्हणजे स्त्रियांना शिक्षणाचा विरोध अजिबात नव्हता, ती परवानगी होती. त्यांना उपनयन संस्काराचा अधिकार होता. जो धार्मिक संस्कार आहे उपनयन संस्कार, तोही त्यांचा अधिकार होता. त्यामुळे त्यांना गुरुगृही राहून शिक्षण घेता येत होते. म्हणजे गुरुच्या आश्रमामध्ये राहायचं आणि मग शिक्षण घ्यायचं. जसं आपण श्रीकृष्णाचं किंवा इतरही लोकांचं ऐकलेलं आहे की गुरुकुल अवस्था होती, की गुरुच्या आश्रमामध्ये जायचं, शिक्षण घ्यायचं. त्या काळामध्ये मुलीसुद्धा गुरुच्या आश्रमामध्ये किंवा गुरुच्या घरी राहून शिक्षण घेत असत. ऋग्वेदामध्ये वेदविद्या प्राप्त केलेल्या स्त्रियांना अत्यंत मानाचे स्थान होते आणि ज्यांनी वेदविद्या किंवा वेदांचा अभ्यास केलेला आहे अशा स्त्रियांना समाजामध्ये मानाचं स्थान होतं. अशा स्त्रियांचे 2 प्रकार ऋग्वेदात सांगितले आहेत. ऋग्वेद हा जो 4 वेद आहे त्यातला हा ऋग्वेद, पहिला मोठा वेद. या वेदामध्ये स्त्रियांचे 2 प्रकार सांगितलेले आहेत. त्यातला सद्यवधू म्हणजे उपनयनाचा संस्कार पूर्ण होताच गुरुगृही न जाता विवाह होऊन सासरी पाठवल्या गेलेल्या मुली. आता सद्यवधूचा अर्थ समजावून घ्या. सद्यवधू कुणाला म्हणायचं? तर उपनयनाचा संस्कार पूर्ण झाला पण गुरुच्या आश्रमामध्ये किंवा गुरुच्या घरी न जाता विवाह होऊन सासरी गेलेल्या मुली, त्यांना सद्यवधू म्हणायचं. आणि ब्रह्मवादिनी कोणाला म्हणायचं? तर उपनयनांचा संस्कार प्राप्त झाल्यानंतर वेदांचे शिक्षण घेऊन वेदविद्येत पारंगत झालेल्या स्त्रिया, की ज्या सासरी गेलेल्या त्या आजन्म अविवाहित राहून वेदांचे अध्ययन आणि अध्यापन करत असत. म्हणजे ज्या मुलींचा विवाह झालेला नाही, अविवाहित अशा मुली वेदांचं अध्ययन आणि अध्यापनही करत असत. स्त्रियांना वेद आणि वेदांच्या स्पष्टीकरणाशी निगडीत असलेली वेदांगे या दोन्हींचे शिक्षण दिले जात असे. म्हणजे वेदांच्या संदर्भातलं सर्व शिक्षण किंवा सर्व प्रकारचं शिक्षण मुलींना दिलं जाईल. नंतर मात्र स्त्रियांचे शिक्षण फक्त धार्मिक स्तवने आणि कविता यांच्यापुरते मर्यादित झाले. मग काळ जसा बदलत गेला तसं काय झालं, तर स्त्रियांचं शिक्षण कुठपर्यंत फक्त धार्मिक राहिलं. धार्मिक स्तवन, पूजा अर्चा, कथाकीर्तन आणि कविता याच्या संदर्भापुरतं मर्यादित झालं. वेद आणि उपनिषदांचे ज्ञान प्राप्त केलेल्या स्त्रियांमध्ये, आता पहा, वेद आणि उपनिषदांचं ज्ञान प्राप्त केलेल्या स्त्रियांची नावं पाहू. अपाला, घोषा, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी अशा काही पंडिता, यांना पंडिता म्हणतात, त्यांनी वेदांचं अध्ययन केलेलं.
विशेष नावाजलेल्या होत्या. या स्त्रियांची नावं लक्षात ठेवा: अपाला, घोषा, लोपामुद्रा, गार्गी, मैत्रेयी. तत्कालीन समाजामध्ये, तत्कालीन म्हणजे त्या काळातील समाजामध्ये, स्त्रियांची भूमिका समाज उपयोगी आणि अर्थोत्पादक समजली जात होती. म्हणजे स्त्रियांची भूमिका समाजाच्या स्त्रिया समाजाच्या उपयोगाच्या आहेत. अर्थोत्पादक म्हणजे पैसे कमावू शकतात, उत्पन्न मिळवू शकतात, अशा अर्थाने त्यांना विदत या नावाने ओळखल्या जाणाऱ्या सामाजिक सभांमध्ये सहभागी होता येतं. म्हणजे समाजातही चांगलं उत्तम स्थान होतं त्यांचं मानाचं. सामाजिक सभा ज्या होत असत त्याला विद म्हणतात आणि या सभांच्यामध्ये सहभागी होण्याची संधी त्यांना होती. त्यांच्या आयुष्याचा जोडीदार स्वतः निवडण्याची मुभा होती. म्हणजे विवाह कोणाशी व्हावा हा निर्णय त्या स्वतः घेऊ शकत असत. विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जाई आणि तो मोडण्यास मान्यता नव्हती. विवाह पवित्र संस्कार, पण तो मोडायचा नाही. मात्र स्त्रीने विवाह केलाच पाहिजे अशी सक्ती नव्हती. ही पण बाब विशेष आहे त्या काळामध्ये स्त्रियांच्या बाबत, की विवाह केलाच पाहिजे अशी जबरदस्ती नव्हती. आणि एकपत्नीत्वाला प्राधान्य होते. म्हणजे एक पुरुष एकच पत्नी ठेवू शकत होता. उपनिषदांमध्ये अनुलोम विवाह, आता अनुलोम विवाह म्हणजे काय ते समजून घ्या. अनुलोम विवाह म्हणजे उच्च वर्णाच्या वराचा कनिष्ठ दर्जाच्या वर्णातील वधूशी विवाह. अनुलोम म्हणजे काय? तो नवरदेव किंवा वर असेल उच्च वर्णाचा, नवरदेव उच्च वर्णाचा आणि वधू कशी असेल तर कनिष्ठ दर्जाची. आणि प्रतिलोम विवाह म्हणजे काय? प्रतिलोम विवाह म्हणजे काय? उच्च वर्णातील वधू आणि कनिष्ठ वर्णातील वराशी विवाह या प्रकारांचा उल्लेख आढळतो. म्हणजे त्या काळामध्ये उपनिषदात 2 प्रकारचे विवाह आहेत. एक अनुलोम आणि दुसरा आहे प्रतिलोम. अनुलोममध्ये वर उच्च दर्जाचा आणि प्रतिलोममध्ये वर कमी दर्जाचा किंवा कनिष्ठ दर्जाचा. उत्तर वैदिक काळात जाती व्यवस्था आणि पुरोहित वर्गाचे वर्चस्व समाजामध्ये खोलवर रुजले. या काळातला हा एक दोष निर्माण झाला की जाती व्यवस्था, जे कर्मानुसार आपलं काम करत होते पण त्याला जाती व्यवस्था स्वरूप प्राप्त झालं आणि पुरोहित वर्गाचं वर्चस्व वाढलं. समाजामध्ये ते खोलवर रुजलं. काळाबरोबर जातींमधील भेद अधिक कडक होत गेले. जातीत भेद निर्माण होत गेले. जाती व्यवस्थेतील विषमता वाढत गेली. उच्च नीच आणि अशा प्रकारची जाती व्यवस्था वाढल्याने विषमता वाढली समाजात. या घडामोडींमध्ये स्त्रियांचा दर्जा अधिकच खालावत गेला आणि अशा परिस्थितीमध्ये स्त्रियांचा दर्जा वाढण्याऐवजी उलट खालावला. स्त्रियांना शिक्षणाचा अधिकार नाकारला गेल्यामुळे त्यांचा उपनयनाचा आणि गुरुकुलात राहून शिकण्याचा अधिकारही संपुष्टात आला. म्हणजे स्त्रियांना शिक्षणच नाकारलं, कोणतंच शिक्षण नाही. म्हणजे त्यांचा जो उपनयन संस्कार होता किंवा गुरुकुलात राहून शिक्षण घ्यायचं, वेदांचा अभ्यास करायचा, तो अधिकार देखील नष्ट झाला पुढच्या काळात. विवाह हा एकमेव संस्कार आणि बालवयातील विवाह हे स्त्रियांचे वास्तव ठरले. आणि विवाह हा एकच संस्कार त्या मुलीचा होत असे आणि विवाह देखील बालविवाह, बालवयात त्यांचा विवाह, हा एकच काम या स्त्रियांचं राहिलेलं आहे पुढच्या काळात. आतापर्यंत तुम्ही याची नोंद घेतलेली असेल की पूर्ववैदिक काळात सामाजिक आणि कायदेशीर हक्कांच्या दृष्टीने स्त्रियांचे स्थान उत्तर वैदिक काळाशी तुलना केली असता अधिक मानाचे होते. म्हणजे पूर्ववैदिक काळ म्हणजे वैदिक काळाच्या सुरुवातीला स्त्रियांचं स्थान चांगलं होतं, परंतु उत्तर वैदिक म्हणजे वैदिक काळ संपताना स्त्रियांचं स्थान खालावलेलं होतं समाजामध्ये. परंतु तेव्हाही ते पुरुषांच्या बरोबरीचे नव्हतेच. पण पुरुषांच्या बरोबरीने म्हणजे समान नव्हतं हे लक्षात घ्या. स्थावर संपत्तीवर त्यांचा अधिकार नव्हता. जसं वडिलांची संपत्ती मुलाला मिळते तशी मुलीला नव्हती. उत्तर वैदिक काळात स्त्रियांचा सामाजिक दर्जा घसरत गेला, खूप घसरत गेला दर्जा. स्त्रियांना फक्त घरगुती कर्तव्याशी बांधल्या गेल्या. स्त्रिया म्हणजे चूल आणि मूल या कामाशी फक्त त्या बांधल्या आणि सामाजिक सभांमधून त्यांनी सहभाग घेणे वर्ज्य करण्यात आले. म्हणजे सामाजिक सभा ज्या होत्या तिथे पण त्यांना मानाचं स्थान होतं, तिथे सहभागी व्हायला पण मनाई करण्यात आलेली आहे. स्त्रियांचा कुटुंबातील दर्जा गौण ठरला. कुटुंबात सुद्धा तिला स्थान राहिलं नाही. कुटुंब पद्धती पितृप्रधान असणे आणि संपत्तीचा आणि वंशावळीचा वारसा हा पित्याकडून पुत्राकडे जाणे ही पूर्वापार प्रथा आणखी खोलवर रुजली आणि तिला कुठलाही हक्क राहिले नाही, दर्जा राहिला नाही.
पितृप्रधान कुटुंब पद्धती, त्यामुळे संपत्तीचा वारसा नाही किंवा वंशावळही तिच्या नावाने नसे. पित्याकडून पुत्राकडे ही संपत्ती आणि वारसा जात असे. स्त्रियांचं स्थान गौण झालं. त्यामुळे स्त्रियांनी जन्मापासून विवाहापर्यंत पित्याच्या, म्हणजे जन्मल्यापासून विवाह होईपर्यंत पित्याच्या आज्ञेत राहायचं, विवाहापासून पतीच्या मृत्यूपर्यंत पतीच्या आज्ञेत राहायचं आणि पतीच्या मृत्यूनंतर पुत्राच्या आज्ञेत राहायचं. असा दंडक, असा नियम करण्यात आलेला आहे म्हणजे पिता, पती आणि पुत्र या तिघांच्याच आश्रयाने तिला राहावं लागत होतं. मुलीचा जन्म ही घटना अवांछित मानली जाऊ लागली. त्या काळापासूनही आजच्या काळातही काही फारसं बदल झालेला नाही. अवांछित मानली म्हणजे नकोशी, अवांछित, इच्छा नसताना जन्माला आलेली मुलगी. तसेच हुंडा पद्धती रुजत चालली, सुरू झाल्याचे दिसते की मुलगी पण द्यायची आणि मुलीबरोबर काही वस्तू पण द्यायच्या, पैसे पण द्यायचे, दानधर्म करायचा, अशा अर्थाने. गौतम धर्मसूत्र या ग्रंथात मुलीचे कौमार्य आणि पावित्र्य भंग होऊ नये म्हणून तिचा विवाह तिला ऋतुप्राप्ती होण्या अगोदर करावा असे म्हटलेले आहे. गौतम धर्मसूत्र हा एक ग्रंथ आहे. या ग्रंथात असं म्हटलं आहे की मुलगी तिचं कौमार्य अबाधित राहावं, तिचं शील, चारित्र्य, त्याचं पावित्र्य राहावं, त्याचा भंग होऊ नये म्हणून तिचा विवाह लवकर करायचा. लवकर म्हणजे तिला मासिक पाळी येण्याच्या अगोदर विवाह करावा असं म्हटलेलं आहे. ऋतुप्राप्ती म्हणजे मासिक पाळी. आता तुम्हाला इथे कृती दिलेली आहे 2 नंबरची. आधुनिक भारतीय स्त्रिया आणि उत्तर वैदिक काळातील स्त्रिया यांच्या सामाजिक स्थानामध्ये काही साम्य आहे का याची चर्चा करा. म्हणजे आजच्या काळातल्या आधुनिक स्त्रिया आणि उत्तर वैदिक काळातली स्त्रिया यांचं सामाजिक स्थान काही बदललं आहे का, काही साम्य आहे का, याची चर्चा तुम्ही करू शकता. त्या संदर्भातील काही प्रथा, परंपरा 21व्या शतकात अजूनही टिकून आहेत का, विचार करा बरं. आपण जेवढा अभ्यास केला आहे आतापर्यंत त्यातल्या मागच्या काही प्रथा अजून टिकून आहेत का बदल झाला आहे, ही चर्चा तुम्ही करू शकता. जैन धर्म हा धार्मिक समतेच्या तत्वावर आधारलेला असल्यामुळे त्यामध्ये सर्व जीवांचे हक्क गृहीत धरलेले आहेत. आता जैन धर्माच्या संदर्भामध्ये सर्व जीवांचे हक्क गृहीत धरले, त्यामुळे स्त्रियांनाही निर्वाणप्राप्ती होऊ शकते हे या धर्मात मान्य केलेले आहे. जैन धर्मामध्ये स्त्रियांनाही तेवढं स्थान महत्त्वाचं दिलं की त्यांचंही निर्वाणप्राप्ती होऊ शकते. मात्र दिगंबर आणि श्वेतांबर पंथामधील मुनी आणि साध्वी यांच्या संदर्भात विचार करता स्त्री पुरुषांच्या आध्यात्मिक अधिकारात फरक असल्याचे आढळते. पण आध्यात्मिक अधिकारामध्ये फरक मात्र आहे. कुठे? दिगंबर आणि श्वेतांबर या पंथामध्ये. जैन धर्माचेच हे 2 पंथ. श्वेतांबर पंथामध्ये अनेक आदरणीय स्त्रियांच्या कामगिरीची दखल घेतली आहे. श्वेतांबर जे पांढरे वस्त्र घालतात ते श्वेतांबर जैन मुनी, त्यांच्या पंथामध्ये स्त्रियांच्या कामगिरीची दखल घेतलेली आहे. जैन धर्मातील 16 सती या सर्व स्त्रियांसाठी आदर्शवत आणि अनुकरणीय मानलेल्या आहेत. मात्र जैन संघातील साध्वींसाठी असलेले आचरणाचे नियम हे मुनींसाठी असलेल्या नियमांपेक्षा निराळे असतात. म्हणजे स्त्रियांच्यासाठी वेगळे नियम आणि मुनींच्यासाठी वेगळे नियम असतात. असे असले तरी तीर्थंकराच्या मातांना देवता स्वरूप मानून संतती म्हणजे मुलं, संपत्ती आणि आरोग्य यासारख्या इच्छांच्या पूर्तीसाठी त्यांची पूजा केली जाते. म्हणजे तीर्थंकरांच्या माता ज्या आहेत ते 14 तीर्थंकर, त्यांच्या मातांना देवता स्वरूप मानलेलं आहे आणि त्यांची पूजा केली जाते. कोणत्या इच्छा पूर्ण व्हाव्यात तर संतती, संपत्ती आणि आरोग्य. अनेक जैन साध्वींना सती प्रथा, दासी प्रथा आणि पशुबळीची पद्धत यासारख्या गोष्टी संपुष्टात आणण्यासाठी योगदान दिले. जैन साध्वींनी याच्यासाठी काम केलेलं आहे की सती प्रथा बंद व्हावी, दासी प्रथा बंद व्हावी, पशुबळीची पद्धत बंद व्हावी म्हणून काम केलेलं आहे जैन साध्वींनी. जैन साहित्य आणि मौखिक परंपरा यामधून अनेक साध्वी आणि आदर्श स्त्रियांचे गुणगान केलेले आढळते. आदर्श स्त्रियांचं गुणगौरव केलेला दिसतो. दिगंबर जैन वस्त्रविहीनता ही निर्वाणाच्या मार्गावरील मूलभूत गोष्ट आहे असे मानतात. दिगंबर हा जो जैन पंथ आहे तो असं मानतो की वस्त्रविहीनता, वस्त्र न घालणं ही निर्वाणाच्या मार्गावरील एक मूलभूत गोष्ट आहे, विशेष गोष्ट नाही आहे, ती महत्त्वाची गोष्ट आहे, प्राथमिक गोष्ट आहे.
वर्धमान महावीरांनी स्वतः या गोष्टीचा पुरस्कार केला होता. वर्धमान महावीरांनी पण हे स्वीकारलेलं होतं. गौतम बुद्धांनी स्त्रियांना बौद्ध संघामध्ये प्रवेश देण्यास आणि त्यांना तेथील कार्यात पूर्णपणे सहभागी होण्यास मान्यता दिली. गौतम बुद्धांनी बौद्ध धर्मात स्त्रियांना महत्त्वाचं स्थान दिलं. बौद्ध धर्मातील विविध पंथ आणि परंपरा यांच्यामध्ये स्त्रियांच्या आध्यात्मिक आणि उन्नतीच्या बाबतीत म्हणजे स्त्रियांच्या प्रगतीच्या बाबतीत शक्यतांच्या संदर्भात भिन्न भिन्न दृष्टिकोन आहेत बौद्ध धर्मामध्ये. विशेष म्हणजे स्त्रिया आणि पुरुष यांच्यामध्ये आध्यात्मिक उन्नतीची समान क्षमता असते आणि त्यामुळे अनेक स्त्रियांना निर्वाण प्राप्ती झाल्याचे उल्लेख आढळतात. या धर्मात स्त्री आणि पुरुषांना समान निर्वाण प्राप्तीचा अधिकार आहे. बौद्ध धर्मात स्त्री आणि पुरुष हा भेद नाही, कारण वृद्धत्व, आजार, मृत्यू या गोष्टी स्त्री पुरुष, सामाजिक प्रतिष्ठा, वय इत्यादीवर अवलंबून नसतात. म्हणजे स्त्री पुरुष समानता मांडली आहे, कारण म्हातारं होणं, आजारपण येणं, मृत्यू होणं स्त्री आणि पुरुषांना समानच आहे. म्हणून त्यांच्यामध्ये स्त्री पुरुष किंवा सामाजिक प्रतिष्ठा किंवा वयानुसार भेद केलेला नाही. अर्थात दुःख आणि अनित्यता या दोन्ही गोष्टी प्रत्येकासच लागू असतात. या दोन्ही गोष्टी सर्वांना लागू आहेत, स्त्री असो किंवा पुरुष असो. पहा या चित्रामध्ये बौद्ध भिक्खुनी दाखवलेल्या आहेत. या चित्रामध्ये सुरुवातीच्या बौद्ध ग्रंथामध्ये जरी स्त्रियांना निर्वाण प्राप्ती होऊ शकते हे मान्य केलेले असले तरी विनय पिटक या ग्रंथात मात्र भविष्यात स्त्री बुद्ध होण्याची शक्यता स्पष्टपणे नाकारलेली आहे. पुढे बदल झाला पहा. विनय पिटक या ग्रंथामध्ये स्त्री बुद्ध होऊ शकत नाही, महानिर्वाण प्राप्ती होऊ शकत नाही हे म्हटलेले आहे. ती शक्यतासुद्धा नाकारली त्यांनी, म्हणजे स्त्रियांचं स्थान घसरलं. स्त्रियांनी दीक्षा घेऊन भिक्खुनी म्हणून बौद्ध धर्मसंघात प्रवेश करण्यास मात्र प्रतिबंध नव्हता, पण ते दीक्षा घेऊ शकत होत्या आणि भिक्खुनी म्हणून आयुष्य काढू शकत होतं. बौद्ध धर्मसंघात प्रवेश त्यांना होता. गौतम बुद्धांनी मुलीचा जन्म हा चिंताजनक किंवा निराशाजनक समजू नये असे म्हटलेले आहे. गौतम बुद्धांनी मात्र स्त्रियांचा दर्जा मानलेला आहे, महत्त्वाचं स्थान दिलं. चिंताजनक किंवा निराशाजनक असा जन्म नाही आहे मुलीचा असं त्यांनी म्हटलेलं आहे गौतम बुद्धांनी. गौतम बुद्धांनी स्त्रियांच्या समाजोपयोगी भूमिकेला महत्त्व दिलं. समाजोपयोगी भूमिका स्त्रियांची महत्त्वाची मानली, म्हणूनच त्यांनी आपल्या मुलीलासुद्धा बौद्ध धर्माच्या प्रसारासाठी दुसऱ्या देशामध्ये पाठवलेलं होतं गौतम बुद्धांनी स्वतः. पती जर काही कारणाने अकार्यक्षम झाला असेल तर स्त्रिया घरातील कर्त्या व्यक्तीची भूमिका बजावतात. म्हणजे घरातील एखादा कारभारी जो अकार्यक्षम झाला किंवा पती जर अकार्यक्षम झाला तर स्त्रिया कर्त्या व्यक्तीची भूमिका पार पाडतात. वास्तविक पाहता तिला पतीच्या व्यवसायाविषयीची माहिती असणे आणि त्याच्या अनुपस्थितीत तो तिला सांभाळता येणे अपेक्षित असे. म्हणजे पतीला जर काही अडचण असेल व्यवसायामध्ये तर तो नसेल तर त्या काळात तिला तो व्यवसाय सांभाळता येणे अपेक्षित होते गौतम बुद्धांना. गौतम बुद्धांना स्त्रियांच्या व्यवहार क्षमतेची जाणीव होती आणि म्हणून त्यांनी स्त्रियांना भिक्खुनी संघातील अनेक जबाबदाऱ्या वाटून दिल्या होत्या. म्हणजे ज्या भिक्खुनी स्त्रिया होत्या त्यांनासुद्धा संघातील वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिलेल्या होत्या, कारण त्यांच्या व्यवहार क्षमतेवर त्यांचा विश्वास होता. अनेक नावाजलेल्या भिक्खुनी होऊन गेल्या. तर भिक्खुनींची नावं पाहू आपण. त्यामध्ये धम्मदिन्ना, खेमा आणि उत्पलवन्ना ही नावे उदाहरणादाखल देता येतील. पहा या बौद्ध धर्मातील नावाजलेल्या भिक्खुनी धम्मदिन्ना, खेमा आणि उत्पलवन्ना ही नावं लक्षात ठेवा. मध्ययुगामध्ये भारतीय स्त्रियांचे सामाजिक स्थान अधिक घसरणीला लागले. आता सामाजिक स्थान स्त्रियांचं घसरत चाललेलं आहे. मध्य आशियातून मध्ययुगीन काळामध्ये आलेल्या टोळ्यांची आक्रमणे आणि पुरोहित वर्गाच्या वर्चस्वाखालील समाजव्यवस्थेत काटेकोरपणे राबवले जाणारे कडक नियम हे मुख्यतः या घसरणीला कारणीभूत होते. आता या काळात मध्ययुगीन काळात स्त्रियांची समाजामध्ये पद का खालावली किंवा दुय्यम दर्जा का निर्माण झाला, घसरण का झाले तिच्या स्थानाबाबत, तर वेगवेगळ्या परकीय टोळ्यांची आक्रमणं आणि पुरोहित वर्गांचं वर्चस्व, त्यांनी काही कडक नियम घालून दिले स्त्रियांच्यासाठी, स्त्रियांच्यावर बंधनं घातली. स्त्रियांच्या स्वातंत्र्यावर अनेक निर्बंध लादले गेले, खूप बंधनं घातली. त्यांना धर्मग्रंथाचे शिक्षण मिळणे बंद झाले, लिहायला वाचायला शिकवणे बंद झाले, लेखन वाचनही बंद केलं आणि तिला जन्मभर पुरुषावर अवलंबून राहणे भाग पडू लागले. म्हणजे पिता, पती आणि पुत्र
राजघराण्यातील आणि क्वचित उच्चवर्णीय स्त्रियांना मात्र खाजगीमध्ये लिहिण्या वाचण्याचे शिक्षण घेण्याची व्यवस्था केली जाईल. म्हणजे मोठमोठ्या श्रीमंत घरातील किंवा राजघराण्यातील स्त्रिया मुली मात्र थोडंफार लेखन वाचनाचं शिक्षण घेऊ शकत होत्या. वैदिक काळामध्ये विधवा पुनर्विवाहाला मान्यता होती. म्हणजे विधवा स्त्री पुन्हा विवाह करू शकत होती. कोणत्या काळात? वैदिक काळात. परंतु मध्ययुगामध्ये ते पूर्णतः निषिद्ध मानले गेले. म्हणजे ते चूक ठरवलं या काळामध्ये. विधवा स्त्रियांचा पुन्हा विवाह होत नसे. स्त्रियांना कुटुंबाच्या संपत्तीमध्ये वाटा नाकारण्याची परंपरा याही काळात तशी राहिली. म्हणजे संपत्तीमध्ये वाटा दिला नाही. बालविवाह म्हणजे लहानपणात विवाह करणं, सती, पतीच्या मृत्यूनंतर चितेवर तिला जाळून टाकणं, पडदा पद्धत, पडदा घुंगट ओढणं, देवदासी परंपरा, देवाला सोडलेल्या स्त्रिया, यासारख्या गोष्टींमुळे स्त्रियांचे शोषण होत राहिले या काळामध्ये. मध्ययुगीन काळात पितृप्रधान पद्धतीवर आधारलेली एकत्र कुटुंब पद्धती, बहुपत्निकत्व म्हणजे एक पुरुष अनेक स्त्रियांशी विवाह करत असे, आणि बालविवाह या प्रथांमुळे स्त्रियांच्या व्यक्तिविकासाच्या वाटा बंद झाल्या. चूल आणि मूल, तिला 4 भिंतीच्या आतच तिचं जग निर्माण केलं, त्यामुळे तिच्या व्यक्तिविकासाच्या वाटा पूर्णपणे बंद झाल्या. धन्यवाद. व्हिडिओ लेक्चर आवडल्यास चॅनल सबस्क्राईब करायला, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आणि आवडलेले व्हिडिओ लाईक, कमेंट, शेअर करायला विसरू नका. तुमची एक लाईक, कमेंट अतिशय प्रेरणावर्धक वाटत असते. आणि तुम्हाला वेगवेगळ्या विषयांचे व्हिडिओ लेक्चर पाहायचे असतील तर इयत्ता 11वी-12वीसाठी मी अनेक विषयांचे व्हिडिओ लेक्चर तयार केलेले आहेत. ते या चॅनलच्या प्लेलिस्टवर जाऊन तुम्ही पाहू शकता. अभ्यासासाठी शुभेच्छा.